जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेमध्ये मोठा बदल झाला आहे. प्रधानमंत्री यांनी घोषणा केली आहे 9,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार आहेत. 3,000 रुपयाने हप्ता वाढ होणार आहे. मित्रांनो, जो आपल्याला 6,000 रुपये प्रतिवर्षी पीएम किसान योजनेचा हप्ता मिळत होता तो आता 9,000 रुपये झाला आहे. म्हणजे ते आपल्याला 2,000 रुपये असे 3 हप्ते मिळायचे ते आता 3,000 रुपयाचे होणार आहेत. सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब देखील करा. चला तर व्हिडिओ शुरू करूया. किसान हितैषी मोदी सरकार की देश के किसानों को बड़ी सौगात. अंतरिम बजट के तहत होगा पीएम किसान सम्मान निधि के लिए 3,000 रुपये की अतिरिक्त राशि का प्रावधान. मोदी सरकार की किसानों को बड़ी सौगात. अंतरिम बजट के किसानों के लिए हो सकता है पीएम किसान सम्मान निधि के तहत 3,000 रुपये की वृद्धि का प्रावधान. मध्य प्रदेश के किसानों को मिलेगी प्रतिवर्ष 15,000 रुपये. पीएम किसान सम्मान निधि 9,000 रुपये. मुख्यमंत्री किसान कल्याण योजना 6,000 रुपये. मित्रांनो, तुम्हाला थोडक्यात सांगतो. पीएम किसान सम्मान निधीचा हप्ता देशभरामध्ये सर्व शेतकऱ्यांना 6,000 रुपये वार्षिक मिळत होता. तो आता 3,000 वाढवून 9,000 करण्यात आलेला आहे. असे 9,000 रुपये व मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेचे जे 6,000 रुपये मिळतात मध्य प्रदेशच्या किसानांना, ते आता त्यांना 15,000 रुपये मिळणार आहेत. म्हणजे मध्य प्रदेशच्या शेतकऱ्यांना वार्षिक 15,000 रुपये कसे मिळणार? 9,000 रुपये पीएम किसानचे व मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेचे 6,000 रुपये. तसेच आपल्या महाराष्ट्रातील देखील शेतकऱ्यांना 9,000 रुपये पीएम किसानचे व 6,000 रुपये हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे. आतापर्यंत मित्रांनो 6,000 रुपये पीएम किसानचे व 6,000 रुपये नमोचे हे आपल्याला असे वार्षिक 12,000 रुपये मिळत होते. पण आता पीएम किसान सम्मान निधी योजनेमध्ये 3,000 रुपयाची वाढ झाल्यामुळे आपल्याला देखील वार्षिक 15,000 रुपये मिळणार आहेत. माहिती खूप महत्त्वाची आहे मित्रांनो, तशीच आनंदाची देखील आहे. प्रत्येक शेतकरी मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करून घ्या. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.